नमस्कार. कल्पना करा, तुम्ही एखाद्या मंदिरात उभे आहात आणि अचानक एक व्यक्ती तुम्हाला सांगते की तुमच्यावर संकट येणार आहे, सावध राहा. क्षणभरासाठी तुमच्या हृदयाची धडधड वाढते आणि मनात एकच प्रश्न पडतो की भाकणूक खरंच असते का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भाकणूक म्हणजे नेमकं काय. भाकणूक म्हणजे भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज लावणे किंवा सांगणे. हे अनेकदा देव, आत्मा किंवा एखाद्या अदृश्य शक्तीच्या नावाखाली सांगितलं जातं. ग्रामीण भागात विशेषतः काही मंदिरामध्ये एखादी व्यक्ती देव अंगात आला असं सांगून लोकांना भविष्य सांगते. यालाच आपण भाकणूक म्हणतो. अगदी अलीकडच्या काळातच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश मधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामाचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाला लाखो भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. पण या यात्रेचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे भाकणूक ऐकणं. पंचक्रोशी पासून ते राज्यभरातून लोक इथे फक्त भाकणूक ऐकण्यासाठी येतात. अनेकांच्या मते आजवर झालेल्या भाकणुका जवळपास तशाच घडल्या आहेत. म्हणून यंदाची भाकणूकही लोकांच्या मनात भीती आणि कुतूहल निर्माण करते. पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भाकणूक म्हणजे काय? भाकणूक म्हणजे मानसशास्त्र, योगायोग, मानवी मनातील भीती आणि अपेक्षा यांचा एक संगम म्हणजे भाकणूक. जर याचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुमच्यावर संकट येईल, तर तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात प्रत्येक छोट्या घटनेला संकट मानतो. यालाच सायंटिफिक टर्म मध्ये कन्फर्मेशन बायस असं म्हटलं जातं. म्हणजे आपण आपल्या विश्वासाला पटणाऱ्या गोष्टीच लक्षात ठेवतो. भाकणूक ही काही लोकांसाठी श्रद्धा असते, काही लोकांसाठी अंधश्रद्धा असते. पण विज्ञानासाठी भाकणूक ही फक्त मानसिक इफेक्ट आहे. म्हणून भाकणूक हे भविष्य सांगत नाही, तर ते मनाला दिशा देत. धन्यवाद.